त्यांच्या संख्येमध्ये वाढच आहे सध्या. आणि मी सांगितलं मग असं होणार आहे, असं होणार आहे. कारण जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही अन्यायाची तोपर्यंत असं होत राहणार आहे. सरकार किती खुणत आलं तरी लक्ष देत नाही. करून देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिरा लाभला राज्याला. सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात आहे. ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळत. खुणं झाले खून करणार लगेच बाहेर येतो. आणि जर बाहेर नाही आला त्याला ती एशी बसून दिली जाते. खूप आत मोबाईल आहे. आता आमच्या बीडचं जर उदाहरण घेतलं तर संतोष बाईच्या देशमुखांचा खून झाला, त्याच्यातला आरोपी किंवा ते दुसरे आरोपी कोणी पण दुसरे पण दुसऱ्या फोनवर बोलते. आयला आपला इथं जर गाडीत नुसता मोबाईल समोर राहिला लवकर पोलिस मोबाईल देत नाही, ती मोबाईल आणून दिली. पुन्हा नुसता कट मारला तर म्हणते ती गाडी पुढे जप्त करायची. इथपर्यंत घेते, कार्ड सुद्धा काढून घेते. आणि काहींचे मोबाईल संशयानं जर घेतले, 10-15 जण त्यातले जर 8-10 जणांचे मोबाईल घेतले संशयाने, तर किमान ते मोबाईल 2-2, 3-3 महिने त्या पोराला देत नाहीत. माघारी काय तपासू तू का त्याचे व्हिडिओ बघू तू. हे फडणवीसांचं असलं सरकार आहे. म्हणजे प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे. इथं गुंड्यांचं चालणार आहे, गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाही. त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे एकदा पुन्हा. भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झालाय, त्याबद्दल काय बोल? अगोदर वेगळं वाटत होतं, मला वाटतं आता काय काय काड्या फसवल्या का पण त्याच्यात यांनाच कसं काय मतदान पडत तरी इतकं. कुणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं, यांनाच कोण पडत आहे. ते ममताबाई पार्टी वाटते कोणी वर केले ते लोक सांगते ते पडणारच नाहीये. म्हणजे हे काहीतरी हाय राव, आता लफडा आहे काय.